जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि वाय टूल या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर वाय टूल नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल। हे जे ॲप जे आहे ग्रो व्हिडिओ अँड चॅनल असं नावाचं हे जे ॲप आहे हे इथून डाउनलोड करायचं आहे आणि मी अगोदरच डाउनलोड केलेलं आहे। तर तुम्हाला इथे समजू शकतं याचं जे इंटरफेस आहे ते असं आहे। तर इथे तुम्ही कोणत्याही यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक इथे टाकायची, गो बटन दाबायचे आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन जसं की त्याचं डिस्क्रिप्शन, जसं की त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या की तुम्ही यूज करू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये थोडासा बदल करून किंवा त्यांची आयडिया घेऊन, ठीक आहे। दुसऱ्या व्हिडिओची आयडिया घेऊन तुम्ही जर एखादा व्हिडिओ तयार केलेला असेल तर ही गोष्ट तुम्हाला म्हणजे ही जी ॲप आहे ही तुम्हाला खूपच फायदेशीर पडेल। तर आता एक्झाम्पल म्हणून मी हाच व्हिडिओ जो की क्रिएटर विषय आहे, म्हणजे जे काही यूट्यूब क्रिएटर्स आहे यांच्या मदतीसाठी हा व्हिडिओ आहे। तर मी असंच इथे सर्च करतो, मी यूट्यूबवर गेलेलो आहे आणि आता इथे मी सर्च करतो आहे। तर तुम्हाला इथे खूप सारे व्हिडिओज भेटतील जे की 23K 7K असे व्ह्यूज आलेले आहेत। पण आपल्याला 1 लाखाच्या वरचं आपल्याला व्ह्यूज पाहिजे आहेत तरच आपण याच्यावर बघणार आहोत। तर आता मी स्टोरेजचा प्रॉब्लेम जो आहे स्टोरेज प्रॉब्लेम इन माय मोबाईल याच्याविषयी मी एक व्हिडिओ बनवला आहे। तर त्यासाठी मी जो काही टॉपचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्या 3 डॉटमध्ये गेलेलो आहे, त्याची लिंक मी शेअर केलेली आहे। शेअर करून इथे कॉपीचं ऑप्शन येतो, हे कॉपीचं ऑप्शन केल्यानंतर ही जी काही त्याची लिंक आहे ती कॉपी झालेली आहे आणि आता मी त्या ॲपमध्ये जात आहे। तर इथे मी इथं एक ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा येते आणि ती झाल्याच्यानंतर इथं कॉपी करू शकतो। हे फक्त गो ऑप्शनवर क्लिक केले तर ऑप्शन नाही बटन आहे, तर बटन जेव्हा क्लिक करतो तेव्हा मला इतके सारे ऑप्शन भेटत आहेत। कॉपी टायटल, कॉपी डिस्क्रिप्शन, डाउनलोड थंबनेल, कॉपी हॅशटॅग, कॉपी कीवर्ड्स आणि व्ह्यूज प्रोफाईल, ठीक आहे। इतक्या साऱ्या गोष्टी मला या व्हिडिओच्या कॉपी करून माझ्या व्हिडिओमध्ये मी कशा म्हणजे थोड्याशा चेंज करून टाकू शकतो, कारण याला व्ह्यूज 2 लाखाच्या वरी गेलेले आहेत, ठीक आहे। तर मग मी याचं थंबनेल वगैरे डाउनलोड करू शकतो, त्याची आयडिया घेऊ शकतो। कॉपी डिस्क्रिप्शनसुद्धा याचं कॉपी करून मी माझ्या नोट्समध्ये म्हणजे कॉपी पेस्ट करू शकतो आणि तिथून थोडासा चेंजेस करून मी माझं नवीन जे काही डिस्क्रिप्शन आहे त्याचा यूज करू शकतो। कीवर्ड्स कॉपी करू शकतो, एक जे काही कीवर्ड्स आहे ते यूट्यूब स्टुडिओमध्ये आपण टाकू शकतो, जे आपल्या कामाचं आहे ते। नंतर प्रोफाईल वगैरे बघता येते त्या चॅनलची, डिस्क्रिप्शन, या सर्व गोष्टी या ॲपमधून आपल्याला मिळतात। तर हाच आहे याचा यूज। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवर आपल्याला भेटतील। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।